आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनेरकर। उत्सव लोकशाहीचा जालना लोकसभा मतदारसंघाचे हे सगळे वातावरण आहे। चौथ्या टप्प्याचे मतदान उद्या पार पडणार आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणातून आज जालना मतदारसंघात मतदान यंत्रणा रवाना झाली। दुपारी 1 वाजता मतदान केंद्रावरील कर्मचारी आणि मतदान साहित्य घेऊन पहिली बस रवाना झाली आहे। जामवाडी, श्रीकृष्णनगर, गोंदेगाव या ठिकाणी हे साहित्य गेले। बसला रवाना करण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ, तहसीलदार छाया पवार, महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, नायब तहसीलदार दिलीप सोनवणे आदींची उपस्थिती होती। आपण पाहत आहात हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर मतपेट्या आणि मतदान यंत्रणा वितरणासाठी उभी असलेली शासकीय यंत्रणा। निवडणूक म्हटले की पोलिसांचा बंदोबस्त आलाच। पोलिसांच्या या बंदोबस्ताविषयी सविस्तर माहिती देत आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी। लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जालना विधानसभा मतदारसंघाकरता आज इथं बंदोबस्ताचं वितरण सुरू आहे। साधारणपणे आमच्याकडं 600 कर्मचारी बूथ बंदोबस्तला आणि 200 कर्मचारी सेक्टर पेट्रोलिंग, झोनल पेट्रोलिंग, रिझर्व्ह अशी नियुक्त केलेली आहेत। त्याचबरोबर साधारणपणे 15 लोकेशन्सवर पॅरामिलिटरी फोर्सेसचं सेक्टर पेट्रोलिंग राहणार आहे। त्याचबरोबर सुमारे 50 अधिकारी आहेत, PI दर्जाचे आणि API PSI दर्जाचे, आणि आम्ही स्वतः आहोत। माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचं मार्गदर्शन या बंदोबस्ताकरता लाभलेलं आहे आणि आज बंदोबस्त वितरित होत आहे। आज मतपेट्या प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत जातील EVM मशीन्स, आणि निर्भय वातावरणात आणि शांततेने लोकसभा निवडणूक पार पाडण्याकरता आमचं पोलीस दल पूर्णपणे सक्षम आहे आणि आम्ही तयार आहोत। रिझर्व्ह काही स्टाफ आहे का? रिझर्व्ह स्टाफही त्यामध्ये इन्क्लूड असतो। रिझर्व्ह स्टाफही असतो। रिझर्व्हचे 2 RCP प्लाटून्स नियंत्रण कक्ष इथे राखीव आहेत। त्याचबरोबर SRPFची पण एक कंपनी राखीव आहे। जालना लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यामध्ये जालना, बदनापूर, भोकरदन, पैठण, सिल्लोड आणि फुलंब्री या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। दरम्यान जालना लोकसभा मतदारसंघातून सर्वात दूरचा विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्र हे सिल्लोड तालुक्यात आहे। सिल्लोड तालुक्यातील देव्हारी हे गाव जालन्यापासून तब्बल 205 किलोमीटर आहे। त्यापाठोपाठ आहे पैठणमधील हनुमंतगाव 139 किलोमीटर, फुलंब्रीमधील नायगाव 98 किलोमीटर, भोकरदनमधील जयदेववाडी 91 किलोमीटर आणि त्यापाठोपाठ जालना, बदनापूर असा क्रमांक येत आहे। ही यंत्रणा आज त्या मतदारसंघातून रवाना झाली असली तरी उद्या मात्र मतदान यंत्र हे जालन्यातच जमा होणार आहेत आणि निकालासाठी मात्र आपल्याला 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे। दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना।